घरातून निघाल्यावर ऑटोमधून स्टेशनवरून ट्रेनवरून दादरवरून कॅब आणि कॅबने बँड्रा 11:25 माझी ट्रेन होती. ओळखा बघू कोणती. जशी ट्रेन आली तशी मी ट्रेनमध्ये चढले, नवीन मैत्रिणी बनवल्या आणि काय लागली लगेच रील. ओळखी होतच होत्या तर चलग सख्याची फाउंडर सोनल आली आम्हाला गुडी बॅग द्यायला. आपण आता रतलाम स्टेशनला पोचलोय. 8:30 वाजता ऑर्डर केलंय. आपण रतलाम स्टेशनला पोचलो. रतलाम स्टेशन जिथे जब वी मेटची गीत बोलते हम घूम रे रतलाम की गलियों में. सो हा सकाळचा पहिला स्टॉप आहे. आता वाजल्यात 8:30 आणि या स्टॉपला आम्ही म्हणजे ट्रेन या स्टॉपला थांबली. बराच वेळ झाला म्हणजे 5 मिनटं तरी झाले. मी मगाशी एक छोटेसे व्हिडिओ. सो रतलाम स्टेशनवरती आम्ही ट्रेनवरून फूड ऑर्डर केलं. आम्ही इडली सांबार ऑर्डर केलं. जसं नॉर्मल आपण स्विगीवरती जाऊन रेस्टॉरंट सिलेक्ट करतो आणि ऑर्डर करतो तसंच, फक्त त्याआधी आपल्याला फूड ऑन ट्रेन या ऑप्शनवरती क्लिक करायला लागतं आणि PNR नंबर टाकायला लागतो. तिथे लोक आपल्याला ऑर्डर आपल्या बोगीजवळ आणतात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू नाही दिसत आहेस. अरे दिसत नाही आहेत तुम्ही दोघी. सुंदर अशी दृश्य बघत, हिरवीगार झाडं बघत आमची ट्रेनची जर्नी खूपच सुखद झाली असं म्हणायला हरकत नाही. इकडे आता चालेल. कोणाला तरी शूटसाठी गाडी इकडे अर्धा तास थांबली आहे आणि म्हणून आम्ही खाली उतरलो कारण आतमध्ये असं आणि फायनली 2:45 वाजता आमचं स्टेशन आलं. मग काय आम्ही उतरायच्या तयारीत सगळ्यांच्या वजनदार बॅगा सगळ्याजणी सांभाळत कशाबशा उतरलो. डेस्टिनेशनला पोहोचलोय. तेव्हापासून ट्रेनमधून उतरलोय तेव्हापासून ब्रिजपर्यंत जायला बराच मोठा रस्ता पार करायला लागतोय आणि एवढ्या जड बॅग घेऊन चालत आणि मग आपण ब्रिजजवळ पोहोचतोय आत्ता. आणि आपण कुठे पोहोचलोय? उदयपूर सिटीला. आपण फायनली पोहोचलोय. हे होतं माझं डेस्टिनेशन व्हिडिओ. आपण पोहोचलोय उदयपूर सिटीमध्ये आणि आता आपण तिकडून ब्रिज चढून जाणार आहोत. हॉटेलला पहिले चेक इन करणार आहोत. ब्रिज एवढा ब्रिज मला वजनवाली बॅग घेऊन चढायला खूप दम लागलाय, खूप जास्त. मैत्रिणी पुढे गेला धावूया. ओ माय गॉड. सगळ्या सख्या अशा रांगेत एका मागे एक बॅग ओढत चालल्यात. आहे आमची बस ज्याच्यामधून आम्हाला प्रवास करायचा आहे. फायनली खूप चालल्यानंतर आम्हाला बस भेटते. आपण आता आपल्या हॉटेलला पोचलोय. अगदी पॅलेस सारखं हॉटेल आहे आपलं आणि जी त्याची एंट्रन्स आहे.
छान अशा हे आपल्यासोबत ऑर्गनायझर बसले. आपल्यासोबत ऑर्गनायझर पण बसले. बरं वाटतंय. आणि या गाडीतून आम्ही अशा महल सारख्या हॉटेलमध्ये पोहोचलोय फायनली. पोचलो तर असं छान आमचं स्वागत केलंय त्यांनी. इतकं सुंदर महलासारखं हॉटेल आहे. त्यांनी नगाडे वाजवले, आम्हाला चंदनाचा टिक्का लावला, गळ्यात हार घातले, कोल्ड्रिंक दिलं, म्हणजे वेलकम ड्रिंक दिलं. आणि मग आम्हाला चाव्या मिळाल्या. रिसेप्शनवरून चाव्या कलेक्ट करून आम्ही रूमवरती पोहोचलो. एरिया आहे. आपण फुटबॉल खेळूया. हा आहे आमच्या रूमचा व्ह्यू. सेकंड फ्लोअरवरती रूममध्ये फ्रेशन अप झाल्यावर थर्ड फ्लोअरवर त्यांचं राजमहल म्हणून डायनिंग एरिया आहे. त्यांचं इंटिरियर तर अप्रतिम आहेच, पण त्यासोबत जेवणाची चव पण खूप छान आहे. काय काय आहे ते बघूया. एक होतं चिकन टिक्का, गुलाबजामुन, राईस, रोटी, दाल, 2 प्रकारच्या भाज्या, मलाई कोफ्ता, नूडल्स, त्यासोबत ग्रेव्ही, लोणचं, पापड आणि सलादचे ऑप्शन्स होते. त्यामध्ये मी ॲज युजल पनीरची भाजी, त्यानंतर थाय करी होती ती घेतली, थोडे नूडल्स घेतले, रोटी घेतली, गुलाबजामुन घेतले आणि पनीरच्या भाजीसोबत रोटी खाऊन घेतली. त्यानंतर दाल राईस पण थोडा घेतला आणि तो पण फिनिश केला. गुलाबजामुन फार जास्त गोड होते त्यामुळे जास्त खाल्लं नाही. जेवण झाल्यावर थोडासा टाईमपास केला आणि मग फ्रेश होऊन आम्ही दोघी पण रेडी झालो. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. भेटूया याच्या पुढच्या व्लॉगमध्ये, कारण असे बरेचसे फनी मोमेंट्स आणि बरेचसे खूप छान कल्चरल मोमेंट्स मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड.